समचरण सरोजम सान्द्रनीलाम्बुदाभं जगननीतपानिं मंडनं मंडनानां तरुणतुलसीमाला कंदरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम् कलंकांक तेजोदिकामोदिवक्त्रम् खलानीशवादापनोदारदक्षम् समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्। नमो सद्गुरु तुकाया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति। गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सरोवेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजं। तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदा अलंकृतं साधु संन्यास योगम्। मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नित्यम्, नमो नारायण गिरिजि ब्रह्म स्वरूपं। शुक्लं ब्रह्म विचार सार परमा मध्यम जगद्व्यापिनी वीणा पुस्तकधारिणी भयदां जाग्यान्धकारापः। हस्ते स्फाटिकमालिकाञ्च ददतीं पद्मासने संस्थिता वन्दे तां परमेश्वरीं भगवती बुद्धिप्रदा शारदा। लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी बरनौ रघुवर बिमल जसु जोदायक फलचारी। बुद्धिहीन तनु जानिके सुमिरौ पवन कुमार बल बुद्धि विद्या देव मोहि हरेहु कलेस विकार। महिम न पारम ते परम विदिशो यद्य सदृशी सुचिर ब्रह्मादीनामपि तद्वसन्नास्त्वयि गिरा। अथा वाच सर्वस्वमति परिणामावधिगुणम् ममापेश स्तोत्रे हर निरपवाद परिकरा। वचन ऐका कमलापती, वचन ऐका कमलापती, माझे रंकाची विनंती, माझी रंकाची विनंती, माझी रंकाची विनंती, माझी रंकाची विनंती, हा वचन ऐका कमलापती, माझी रंकाची विनंती, माझी रंकाची विनंती, वचन ऐका कमलापती, माझी रंकाची विनंती, माझी रंकाची विनंती। वचन ऐका कमलापती, माझी रंकाची विनंती,
कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो जे स्वामी तुक या देवा यावरी न करावा अवहेरू मंगल भवन अमंगल हारी द्रव उषु दशरथ अजिर बिहारी सीताराम चरित अति पावन मधुर सुरस अरु अति मन भावन पुनि पुनि कीर्तनी ओ सुनिए सुनाई दिल की प्यास बुझत न बुझाई जय रघुनंदन जय सिया राम जय रघुनंदन जय सिया राम जय सिया राम जय सिया राम धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी प्रस्तुत साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन पुनीत झालेल्या महाराष्ट्राच्या मातेला वंदन करून कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्रीमंत श्री ज्ञानोबराय जगद्गुरु श्री तुकोबराय योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज स्वानंद सुख निवासी ब्रह्मलीन गुरुवर्य सद्गुरु जोग महाराज स्वानंद सुख निवासी राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज स्वानंद सुख निवासी सद्गुरु तुकाराम बाबा महाराज व सकल वारकरी संतांच्या ठिकाणी साष्टांग प्रणिपात करतो आणि माझ्या कीर्तन सेवेला सुरुवात करतो सेवेला सुरुवात करण्यापूर्वी वक्ता संबंधाने काहीसं परिहार देणे क्रम प्राप्त आहे आणि म्हणून परिहार द्यायचा तो असा असणाऱ्या पुण्यक्षेत्र मिठसागरे या मिठसागरे गावच्या पुण्य परिसरामध्ये पुण्यभूमीमध्ये साधू संतांच्या भगवंताच्या अनंत कृपा आशीर्वादाने भगवान प्रभू श्री रामचंद्रजींच्या जन्म उत्सवाच्या निमित्ताने सुरू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि हिरक महोत्सव व पंचकुंड यज्ञ महोत्सव आणि कीर्तन महोत्सव असा भरभरीत कार्यक्रम भरगतचा असणारा कार्यक्रम या ठिकाणी मीठ सागरे गावामध्ये सुरू आहे आणि या गावातील या कार्यक्रमामध्ये आजच्या 5व्या दिवसाची कीर्तन सेवा आपल्या सर्वांच्या वतीने माझ्याकडे प्राप्त आहे या सेवेसाठी मी या ठिकाणी उपस्थित आहे अत्यंत सुंदर भव्य दिव्य आपलं नियोजन आहे खूप सुंदर अशा पद्धतीची व्यवस्था आहे साऊंड सिस्टीम मंडप लाइटिंग आणि कीर्तनासाठी या सगळ्या बालगोपाळांची व्यवस्था अन्नदानाची व्यवस्था अत्यंत सुंदर अशा पद्धतीची व्यवस्था आहे आपल्या सर्व मेट सागरे ग्रामस्थांना मी प्रामुख्याने विशेषत्वाने धन्यवाद देतो की अत्यंत भव्य दिव्य व्यवस्था आपण या ठिकाणी करता मी शिवजयंतीचे जवळजवळ 2 कीर्तन की 3 कीर्तन मी या ठिकाणी केलेली आहेत मला वाटतं याच जागेवरती केलेले आहेत हे नंतर केलं का वटाच्या समोर केलं आपण हा वटाच्या समोर इथे कीर्तन केलंय आणि 2 कीर्तन केले त्याही वेळी रात्रीच्या कार्यक्रमाला भरपूर उपस्थिती आणि ती या ठिकाणी मला दिसली त्यावरून लक्षात येतं की आपल्या गावामध्ये तरुणांचं परमार्थाबद्दल आणि तरुणांचं शिवछत्रपतींच्या बद्दलचं असणारं प्रेम जे आहे ते अत्यंत जागृत प्रेम या ठिकाणी आहे आजही कीर्तनामध्ये तशी प्रामुख्याने भरपूर अशी उपस्थिती आहे परंतु आज तरुणांची उपस्थिती मंडपामध्ये कमी आहे कदाचित बाहेर बसलेले असू शकतात परंतु आपण सर्व तरुण मंडळींना मी विशेष धन्यवाद देतो ज्येष्ठांनाही विशेष धन्यवाद देतो खूप सुंदर व्यवस्था नियोजन आपलं मंडळींचं आहे आणि भरगतचं मंडप माता माऊल्यांचा भरलेला आहे म्हणून माता माऊल्यांना विशेष धन्यवाद देतो आपल्यामुळेच मंडपाला ही शोभा आहे नंतर भव्य दिव्य मंडप जर असेल आणि माणसं कमी असतील तर त्याला मजा येणार नाही परंतु तुम्हाला विशेष धन्यवाद आहे तुम्ही चांगलं काम करता आपण मंडप भरवतात म्हणून तुम्हाला विशेष धन्यवाद आहे गावकऱ्यांनी मंडप टाकायचं काम करावं आणि बाकीच्यांनी भरण्याचं काम करावं तुम्ही करतात तुम्हाला विशेष धन्यवाद आहे माय माऊल्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो या लेकरांसाठी परत एकदा जोरदार टाळी वाजवण्याची विनंती आहे ही सगळी बालगोपाळ मंडळी कुठली आहेत गावातली आहेत त्याच्यासाठी अजून एकदा जोरात टाळी वाजवा कारण आपल्या गावामध्ये हे सगळं वैभव उभं आहे महाराष्ट्रभर फिरवतो महाराष्ट्रभर फिरायला लागतं एखाद्या गावात सप्ताह असेल तर शेजारच्या 10-5 गावातून 2-2 टाळकरी एकत्र करून टाळकरी उभे करायला लागतात परंतु आपल्या गावचं हे वैभव आहे की कीर्तनकाराच्या मागे इतके भरगतच ही बाल गोपाळ मंडळी उभे आहे मला असं वाटते हे महाराष्ट्रातलं पहिलं असं गाव असेल की ज्या गावामध्ये इतक्या बहुसंख्येने बालगोपाळ विद्यार्थी आणि विद्यार्थिनी कीर्तनासाठी टाळ घेऊन उभे आहेत असं पहिलं गाव म्हणजे मिठसागरे गाव आहे म्हणून तुम्हाला विशेष धन्यवाद आहे की या सगळ्या लेकरांना तुम्ही हे संस्कार देतात कारण बालपण हे संस्काराने शोभतं आणि बालपण जे संस्काराने शोभतं ते संस्कार तुम्ही उत्तम पद्धतीने त्यांना देत आहात
खूप चांगल्या पद्धतीचे संस्कार, खूप चांगल्या पद्धतीचं शिकवण तुम्ही या लेकरांना देत आहात. भविष्य तुमचं चांगलं आहे. मिठसागरे गावचं भविष्य अत्यंत उत्तम आहे. त्या संबंधाने या सगळ्यांच्या चरणावरती ज्ञानोबाराय, सोपान काका, मुक्ताई, तुकोबाराय समजून नतमस्तक होतो. इकडे सर्व मान्यवर मंडळी, विनेकरी माबा, चोपदार महाराज मंडळी आपल्याही चरणावरती कोटी कोटी भावाने वंदन करतो. इकडे सर्व मान्यवर मंडळी, गावातील सर्व मिठसागरे गावातील सर्व टाळकरी वारकरी महाराज मंडळी आपल्या सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. ज्यांनी प्रामुख्यात्वाने सुरुवातीला चाल गायली ते वंदनीय हरिभक्त परायण गायनाचार्य वाल्मिकजी महाराज या ठिकाणी आहेत. आदरणीय वंदनीय वाल्मिक बाबा या ठिकाणी आहेत. त्यांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. त्यांना ज्यांनी साथ केली ते हरिभक्त परायण नारायणजी महाराज या ठिकाणी आहेत. गावातील ग्रामस्थ आहेत, त्यांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. आणि विशेषत्वाने टाळ घेऊन उभा राहून गाण्याची ही सुंदर साथ ते करतात, त्यांनाही विशेष धन्यवाद आहे. कदाचित धोत्रावरून मला असं लक्षात येतं की त्यांनी धोतर अलीकडेच घालायला लागले. तुम्ही नाही म्हणजे विनोद म्हणून नाही बोलत आहे मी. हे बघा, असं का होत नाही, घालणं याला आवड लागते. काय लागते? आवड लागते. आता बरेच जण पंक्तीत जेवण करून घरी झोपायला पण गेलेले आहेत ना. ती त्यांची आवड आहे, पण बाबांच्या अंतकरणातला तो भाव आहे. परमार्थाची आचारसंहिता पाळणारी माणसं खूप समाजामध्ये कमी राहिली. त्यातले त्याच्याबद्दल प्रेम असावं ही खूप महत्वाची गोष्ट आहे. म्हणून तुमच्या चरणावरती कोटी भावाने वंदन करतो. आणि दुसरे गाण्याचे गावातीलच आहे तुमच्याही खांडोरी तुकाराम भाऊ, त्यांनाही विशेष धन्यवाद आहे. तुमच्याही चरणावरती नतमस्तक होतो. हार्मोनियमच्या सेवेसाठी उपस्थित आदरणीय हरिभक्त परायण सर, अरे हा सर उभे, सरांना विषय धन्यवाद. सरांची काळी दोनची पण पिटी तितकीच तयार आहे, पांढरी दोनची पण तेवढीच तयार आहेत. सर वाघ सरांना विशेष धन्यवाद आहे. खूप सुंदर आपले हार्मोनियम आहे, तुम्हाला विशेष धन्यवाद आहे, सलाम आहे. त्याचबरोबर पखवाजाच्या सेवेसाठी आपल्याला 8 दिवस जे सेवा देतात ते आदरणीय हरिभक्त परायण आपल्याच परिसराचं रत्न प्रशांतजी महाराज आहेत. त्यांच्या एकदा जोरदार टाळी वाजवा त्यांच्यासाठी. प्रशांतजी महाराजांनाही विशेष धन्यवाद आहे. खूप खूप आपल्याला विशेष धन्यवाद. खूप गोड आपला हात आहे. आणि आज विशेषत्वाने आपल्या सर्वांच्या आग्रहापोटी या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित राहिलेले महाराष्ट्रातील एक थोर मृदंग वादक, थोर तबला वादक आणि खूप गोड स्वभावाचे मृदंग वादक म्हणून ज्यांची ओळख आहे. आणि तुम्ही त्यांना प्रत्यक्षही बराच वेळा पाहिलं असेल आणि टीव्हीच्या माध्यमातून समाज प्रबोधनकार आणि टीव्हीवरती ज्यांचं टीव्ही चालू केला की संध्याकाळच्या टायमाला त्यांचंच कीर्तन राहतं. काय त्यांचं नाव? इंदुरीकर महाराज. इंदुरीकर बाबाच्या कीर्तनामध्ये तुम्ही त्यांना नेहमी पाहिलं असेल. इंदुरीकर बाबांच्या बरोबर मोठ्या मोठ्या कार्यक्रमांमध्ये त्यांची वर्णी असते. आणि महाराष्ट्रभर त्यांचा पखवाज आणि तबला असं एकमेव कलाकार आहे गोरख भाऊ की बरं का केरे सर, तबला आणि पखवाजाला सारखं हाताला वजन असं महाराष्ट्रात एकमेव कलाकार आहे. त्यांचं नाव संकेत महाराज आरोटी. जोरदार टाळी वाजवा त्यांच्यासाठी. संकेत बाबा, त्यांनाही विशेष धन्यवाद आहे. खूप सुंदर आज पखवाजाची साथ आहे, त्यांनाही विशेष धन्यवाद. गावातील सर्व ग्रामस्थांना विशेष धन्यवाद देतो. सुंदर अशी साऊंड सिस्टीम, अत्यंत उत्तम अशी साऊंड सिस्टीम आहे. ही साऊंड सिस्टीम म्हणजे महाराष्ट्रातील नामवंत साऊंड सिस्टीम आहे. आणि मी गोरख भाऊंना विचारलं की साऊंड, ते म्हणे रवी भाऊंचा. अरे म्हणलं रवी भाऊ कसं काय मिळेल तुम्हाला या पर्व काळा? पाडवा ते रामनवमी पर्व काळ मोठा पर्व काळ आहे. आणि रवी भाऊ म्हणजे एकदम ख्यातनाम साऊंड ऑपरेटर आहेत. त्यांना सांगावं लागत नाही कुठल्या गोष्टीला कसं पाहिजे कसं पाहिजे कसं पाहिजे. अगदी उत्तम अशी लावण्याची प्रकार आहे, पद्धती आहे. त्याच्यामध्ये सुद्धा इंजिनिअरिंग आहे, त्याच्यामध्ये सुद्धा अभ्यास आहे. जसं मला कीर्तनकार होण्यासाठी अभ्यास आहे, जसं सरांना वाजवण्यासाठी अभ्यास आहे, जसं यांना गाण्यासाठी अभ्यास आहे, तसं साऊंड ऑपरेट करण्यासाठी एक स्वतंत्र अभ्यास आहे. आणि तो अभ्यास करून ते प्रावीण्य प्राप्त करून ते आज महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहेत असे आमचे रवी भाऊ चौधरी. त्यांना विशेष धन्यवाद. खूप सुंदर आपला साऊंड आहे. टाळी वाजवा, जोरात टाळी वाजवा. टाळी वाजवायला कमी करू नका. आज पाहुणे म्हणून उपस्थित आमचे सन्माननीय, ज्यांचं आमच्यावरती महाराज मंडळीवरती अत्यंत नितांत प्रेम आहे, आमच्यावरती नेहमीच प्रेम करणारे आदरणीय केरेसर या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिले. त्यांनाही विशेष धन्यवाद. इथे उपस्थितांमध्ये आदरणीय वंदनीय महाराज आहेत, महाराजांनाही विशेष धन्यवाद आहे. महाराजांच्या चरणावरती नतमस्तक होतो. महाराजांचं नाव काय? हरी महाराज या ठिकाणी आहेत, त्यांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. आणि सर्वच मान्यवरांच्या, माता माऊल्यांच्या, पुरुषजनांच्या, येथे बसलेल्या सर्वच राजकीय, पारमार्थिक, सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर आहेत. आपल्या सर्वांच्या चरणावरती कोटी कोटी भावाने वंदन करतो. कीर्तनाकडे वळतो. विठाला 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 विठा. ओ सेवे करताना
निवडलेला अभंग महान भगवत भक्त विश्ववंदे महाराष्ट्र भूषण कनकाई बोलबापुत्र पंचमवेद निर्माते जगद्गुरु जगदवंदनीय श्रीमंत संत संत श्रेष्ठ श्री तुकोबराय यांचा 4 चरणाचा संतपर प्रकरणातील अभंग आहे. महाराज या अभंगाच्या माध्यमातून संत या मृत्यू लोकात येतात आणि ते तुमच्या आमच्यात वावरत असताना त्यांना ओळखायचं कसं, त्याचे काही गुण, त्यांचे काही लक्षणं, त्यांचे काही स्वभाव या अभंगाच्या माध्यमातून सांगतात. पैकी जगद्गुरु तुकोबराय सांगतात की या मृत्यू लोकात संत येतात. बघा, येण्या जाण्याच्या काही प्रक्रिया आहेत. नेहमी तो पण ऐकला असेल, येण्या जाण्याच्या काही प्रक्रिया आहेत. आता 4-2 दिवसानंतर 6 तारखेला येणार आहे. कोण येणार आहे? देव. त्याला आणावं लागतं. आणि येला रूपा बळे करुणी खळे हरिदासी, त्याला आणावं लागतं. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं पवित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. बाबा तुलसीदासांना विचारा, तुलसीदासजी काय म्हणतात? जब जब होई धर्म के हानी वाढही असुर अधम अभिमानी तब तब प्रभु धरी विविध शरीरा हरही कृपा निधी सजन पीरा. जय रघुनंदन जय सिया राम, जय रघुनंदन जय सिया राम. राम सिया राम सिया राम जय राम, राम सिया राम सिया राम जय राम. बाबा तुलसीदासजी म्हणाले, जब जब होय धर्म के हानी बाढ़ही असुर अधम अभिमानी तब तब प्रभु धरी विविध शरीरा हरहि कृपा निधी सज्जन पीरा. धर्मावरती संकट आलं, सज्जनावरती संकट आलं की भगवंत अवतार घेतो, त्याला आणावं लागतं, देवाला आणावं लागतं. संत स्वतःहून येतात, तुम्हाला आम्हाला यावं लागतं. ज्ञानोबरायची ओवी आहे, आगा कर्मी जे उरावे तै सुख दुःख फळावे तया ते भोगा वया यावे देही एक केले कर्म झाले तेची भोगा आले उपजले मेले ऐसे किती केले कर्म झाले तेची भोगा आले. जे कर्म केलं ते भोगून संपवण्यासाठी मनुष्याला मृत्यू लोकात. समजलं तुम्हाला? तुमच्या भाषेत अजून सोपं सांगतो ऐका. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर जगी जीवनाचे सार घ्यावे जाणोनी सत्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जे कर्म केले ते भोगून संपवण्यासाठी जीव मृत्यू लोकात येतो. पण शास्त्राने असं सांगितलं की फक्तच कर्म भोगून संपवण्यासाठी इतकं सुंदर शरीर मिळालं. ऐकू राहिले तुम्ही? फक्त कर्म भोगून संपवण्यासाठी इतकं सुंदर शरीर मिळालं नाही. शरीर किती चांगलं, शरीर उत्तम चांगले. किती चांगले? शरीर सुखाचे गोसले. अजून काय? शरीरे साध्य होय केले. बर काय? शरीरे साधिले परब्रह्म शरीर उत्तम चांगलं. इतकं चांगलं आहे ते देवाला प्राप्त करू शकतं, इतकं चांगलं आहे. म्हणून ऐका, इतकं भजन करा, इतकं भजन करा, इतकं भजन करा, इतकं संतांचा संग करा. अक्षरशः परमात्म्याला हेवा वाटला पाहिजे आणि त्याने आपल्यावरती कृपाच केली पाहिजे. इतकं भजन करा, इतकं चांगलं शरीर मिळालं आपल्याला. म्हणून या शरीराने काय करायचं? फक्त कर्म भोगून संपवायचे नाही. तर शास्त्राने असं सांगितलं, या शरीराने मृत्यू लोकात जन्माला आल्यानंतर 4 पुरुषार्थ प्राप्त करावे. कुठले? धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. ऐकले तुम्ही इकडं महिला मंडळ? लक्षात राहील का तुमच्या? परत परत विचारेल मी. पहिला धर्म, दुसरा अर्थ, तिसरा काम आणि चौथा मोक्ष. पहिला धर्म, दुसरा अर्थ, तिसरा काम आणि पोरं सांगू राहिले, तुमचा आवाज येईना. मोठ्याने 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 बोलायचं. मोक्ष मोक्ष. हा, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष 4 पुरुषार्थ सांगितले. पूर्ण श्लोक ऐका. महाराज म्हणाले, धर्म अर्थ काम मोक्षानाम यद्य कोपी न विद्यते आजा गलस तलस चैव तस्य जन्म निरर्थका. शास्त्र म्हणाले, हे 4 पुरुषार्थ जीवाला प्राप्त करता आले नाही तर जन्माला आल्याचं सार्थक होणार नाही.
मग जन्माला आला याला पाणी वाहू जन्माला येऊन उपयोग होणार नाही. त्याच्यासाठी काय करावं लागेल? हे 4 पुरुषार्थ करावं लागेल. कळालं महाराज? 4 पुरुषार्थ करायचे म्हणजे काय करायचंय? या जगावरती आपल्यावर, या जगाने आपल्याला आपलं म्हणावं आपल्यावरती प्रेम करावं, या जगाने आपल्याला आपलं म्हणावं आपल्यावरती प्रेम करावं, या शरीराने आपलं मानव आपल्याला आपलं मानवन आपलं ऐकावं, आणि काळाने आपलं ऐकावं, काळाने आपल्यावरती प्रेम करावं, आणि देवाने आपलं ऐकावं आणि देवाने आपल्यावरती प्रेम करावं. सगळ्या प्रेमाच्याच भाषा सांगितल्या. पहिलं, जगाने आपल्यावरती प्रेम करावं. जग कधीच आपल्यावरती प्रेम करणार नाही जर आपण फक्त रक्तासाठी जगलो. फार बारकावे नाही का? रक्तासाठी जगलेल्या माणसावरती समाज कधी प्रेम करत नाही, आणि मातीसाठी जगलेल्या माणसाला समाज कधीच विसरत नाही. हा इतिहास आहे. ज्या ज्या मंडळींनी फक्त आणि फक्त रक्ताचा विचार करून आपलं जीवन समर्पित केलं, त्या मंडळींना समाज विसरल्या वाचून राहिला नाही, आणि ज्या ज्या मंडळींनी मातीसाठी आपलं जीवन समर्पित केलं, त्या व्यक्तींना समाज आजपर्यंत कधी विसरला नाही. हा इतिहास आहे. चला, मी 16व्या शतकात तुम्हाला घेऊन जातो. 16व्या शतकामध्ये चारही बाजूने तुमच्या आमच्या मुघली सल्तनती आमच्यावरती राज्य करत होत्या, आणि पारतंत्र्यात आम्ही जगत होतो. पाहिजे तसा अत्याचार, पाहिजे तसा अन्याय आमच्यावरती केला जात होता, आणि आम्ही पारतंत्र्यात जगत होतो. ऐका ऐका, आमचे घर, आमचे घर, आमच्या बायका, आमच्या पोरी, आमच्या आया, अरे आमचा परिवार, आमची शेती होती, सगळं आमचं होतं, पण अधिकार मात्र आमचा नव्हता. कुणीही यावं पाहिजे तसा अत्याचार आमच्यावरती करावा, कुणीही यावं पाहिजे तसा अन्याय आमच्यावरती करावा, आणि आम्ही मुकाट्याने सहन करत होतो. शतक 16वं. त्या 16व्या शतकामध्ये जर बगावत करण्यासाठी पुढे सरकलं तर मानधडापासून वेगळी केली जात होती. त्या अवस्थेत आम्ही जगत होतो. शतक 16वं. आमच्यावरती 4 मुघली सल्तनती राज्य करत होत्या, आणि आम्ही फक्त आणि फक्त सहन करत होतो, पारतंत्र्यात जगत होतो. त्या पारतंत्र्याच्या काळामध्ये एक सिंदखेड राजा येते. जाधवांच्या परिवारामध्ये एक पोरगी जन्माला आली, आणि भोसलेंच्या परिवारामध्ये एक पोरगा जन्माला आला. त्या जाधवांच्या परिवारात जन्माला आलेल्या जिजाऊचं भोसलेंच्या परिवारात जन्माला आलेल्या शहाजी राजांबरोबर लग्न झालं, आणि त्या दोघांचा संसार सुपे प्रांतामध्ये शिवनेरी किल्ल्यावरती थाटला. आणि शिवनेरी किल्ल्यावरती ज्यावेळी जिजाऊने संसार थाटवला मायबाप, तोपर्यंत जिजाऊने आतापर्यंत शिवनेरीवर येऊपर्यंत माय मावल्यांवरती, रयतेवरती, जनतेवरती होणारा अत्याचार कधी उघड्या डोळ्यांनी पाहिलाच नव्हता. कारण ती राजविंड्या परिवारात जन्माला आलेली मासाहेब जिजाऊ, तिने कधी उमराच ओलांडला नव्हता. तिने पाहिलंच नाही की जनतेवरती कसा अत्याचार केला जातो. या माय मावल्यांवरची आबरू लुटली जाते, ती उघड्या डोळ्यांनी पाहावी लागते, पण बगावत करण्याची हिंमत कुणामध्ये नाही. त्या अवस्थेत महाराष्ट्र जगतो हे जिजाऊने कधीच पाहिलं नव्हतं. पण शिवनेरी किल्ल्यावरती गेल्यानंतर आई जिजाऊने नजरेने पाहिलं की माझ्या मावल्यांची आबरू लुटली जाते, माझ्या शेतकरी राजाचं धन लुटलं जातं, माझ्या रयतेवरती पाहिजे तसा अत्याचार केला जातो. पण हा अत्याचार संपवेल कोण? कोण संपवेल हा अत्याचार? कुणाला सांगायचं? कुणाला सांगायचं? बापाकडे जाऊन सांगावं तर जाधवांचा परिवार सिंदखेडा राजा येते मोगलांचीच चाकरी करतो, आणि भोसलेंचा परिवार वडिलाला नवऱ्याला सांगावं तर भोसलेंचा परिवार सुद्धा मोगलांचीच चाकरी करतो. कोण करील? कोण करील हा अन्याय संपवून? कोण अन्याय संपवेल? विचार जिजाऊच्या मनात एक होता. आता इकडे सांगून उपयोग नाही, आता तिकडे सांगून उपयोग नाही. जिजाऊने एकच विचार केला, आता असा विचार करावा लागेल, असा पुत्र जन्माला घालावा लागेल. पुत्र देई ऐसा गुंडा, ज्याचा तिही लोकी झेंडा. आई जिजाऊ मासाहेबांनी काय केलं? शिवनेरी किल्ल्यावरती शिवाई देवीचं मंदिर मायबाप, त्या शिवाईचं मंदिर गाठलं, आणि त्या आई जगदंबेच्या चरणावरती हाक दिली, हे माय, हे शिवाई, दारुगड, 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 अग दारुगड बय दारुगड, दारुगड बय दारुगड बय दारुगड, दारुगड बय गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये, गोंधळ मांडला गंबे गोंधळाला ये. हे अनादि निर्गुण
एखादं उठण बिटन बरं का. त्याचा काही नियम नाही. तुम्ही वाजू राहिले खरं, त्याचा काही नियम आहे. ते वाजवायचं गुणधर्म आहे. अंगात येणं म्हणजे काय, वाजवायचं गुणधर्म आहे. माय म्हणजे कीर्तनात घडलं असं म्हणून सांगतो गोरगू. ते कीर्तनात मी असंच गोंधळ म्हणलो, एका मावशीच्या अंगात आलं रविदादा. आता ती मावशी उठली तर उठायचं त्याचं काय नाही आपल्याला, पण ती उठली तर तिनं शेजारच्या 2-4 जणी जोडूनच काढल्या. त्या अंगात आल्यावर नाही ना माणसाला सुधरत काय झालं काय नाही, त्या गोंधळ उडतो. त्याच्यापेक्षा आपणच संकेत दादा थोडस आपलं ते हे केलेलं बरं. हे जगदंबे आई, हे शिवाई, पुत्र देई ऐसा गुंडा, ज्याचा तिही लोकी झेंडा. माय पुत्र दे, पुत्र दे आई, पुत्र दे आई, पुत्र दे. जिजाऊने हाक दिली आणि जिजाऊने हाक दिली. शतक 16व आहे आणि दिवस 19 फेब्रुवारी 1630 आहे. छत्रपती शिवरायांचा जन्म झाला. मुद्दा माझा संपला. फक्त एक गोष्ट याच्यातली ऐका. जिजाऊ मासाहेबाने पुत्र मागितला शिवाई देवीच्या चरणावरती. कुणासाठी, कुणासाठी, स्वतःसाठी की रयतेसाठी? रयतेसाठी पुत्र मागितला, रयतेसाठी. वास्तविक पाहता जिजाऊचं लग्न अगोदरचं आयुष्य सुद्धा आनंदाचंच आहे, सुखातलं आहे. आणि लग्न झाल्यानंतरच सुद्धा आयुष्य सुखातलंच आहे, आनंदातलंच आहे. तिला दुःखात जाण्याची गरज नाहीये. तिला हे सगळं करण्याची गरज नाहीये. उलट बगावत करणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण आहे. पण जिजाऊने विचार केला नाही. जिजाऊने विचार केला माझ्या मावल्यावरती होणारा अत्याचार संपला पाहिजे, रयतेवरती होणारा अत्याचार संपला पाहिजे. आणि जिजाऊने पुत्र मागितला. पुत्र असा जन्माला आला ज्याने स्वराज्य निर्माण केलं. म्हणून ऐका, त्या जिजाऊने पुत्र स्वतःच्या रक्तासाठी, स्वतःच्यासाठी मागितला नाही, मातीसाठी मागितला. म्हणून कितीतरी जिजाऊ तेव्हापासून आजपर्यंत जन्माला आल्या, सगळ्याच आमच्या लक्षात राहिल्या नाही. पण ही जिजाऊ राष्ट्रमाता जिजाऊ म्हणून आमच्या मनात घर करून गेली. याला मातीसाठी जगणं म्हणतात. या मातीसाठी जगावं लागते. समाज आपल्यावरती आपोआप प्रेम करायला लागतो. सांगा ना, इतके वर्ष झाले, आतापर्यंत छत्रपतींची 350 वर्ष झाले तरी आपण जयंती साजरी करतोच ना. छत्रपतींची जयंती साजरी करतो. आपल्या आज्याचा पंजाचा कधी पुण्यस्मरण आहे का? असं ऐकलं का तुम्ही? 120व पुण्यस्मरण ऐकलं कधी? जे आहे खरं तेच बोलतो मी, वाईट दुसरं चुकीचं बोलणार नाही. बरं, आता मी नेहमीच एक प्रश्न विचारतो, तुम्हाला परत विचारतो. मला सांगा, इथं बसलेले एवढ्या माता मावल्या, इतके पुरुषजन, कोणाकोणाच्या घरामध्ये आपल्या पंजोबाचा फोटो आहे? पंजोबा नसेल तर नाही म्हणा, जाऊ दे. त्याच्यापेक्षा काय आपलं खापर पंजोबाचा आहे का? खापर पंजोबाचा नाहीये. ढोपर पंजोबाचा आहे का? ढोपर पंजोबाचा नाही, नाहीये. नको विचारू, पुढं नको विचारू. कशाला विचारायचं म्हणा. खापरण निपरण ढोपरण नापरण इतक्या लांब कोण कडे चालले तुम्ही? इथं म्हाताऱ्याचाच फोटो नाही घरात राहा. म्हाताऱ्याचाच नाही, इतक्या लांब कुठे? काही काही म्हणतील बाबा काय तुम्ही काय का नाही फोटो? माफी मागतो तुमची सगळ्यांची. विचारू द्या मला, सांगा का नाही आपल्या घरात फोटो? आपल्या रक्ताचा फोटो आपल्या घरात नाही. ज्या रक्ताने आपल्याला रुपयाला रुपया लावून संपत्ती वाढवली, कागदाला कागद लावून प्रॉपर्टी वाढवली, ज्याने आपल्याला तळहाताच्या फोडासारखं लहानचं मोठं केलं, त्या रक्ताचा फोटो आपल्या घरात नाही. इतके तर बेईमान माणसं आहेत आपण, म्हणजे माझ्यासकट आपण सगळे. अरे ज्या रक्ताने इतकं केलं त्या रक्ताचाच फोटो आपल्या घरात नाही गड्या. आणि जरी असला तरी नदीला पाणी आलं आणि 1-2 पिढ्यानंतर पोर म्हणते, अरे तो म्हाताऱ्याचा फोटो लय घाण झाला ना. मग जाऊ दे, नदीला पाणी आलंय. नदीला पाणी आलं का म्हाताऱ्याचा फोटो नदीत सोडला जातो, परत आणला जात नाही. पण त्याच भिंतीवरती छत्रपती शिवरायांचा फोटो खराब झाल्यानंतर त्याच नदीत टाकला जातो आणि बाजारात गेल्यानंतर परत नवीन आणला जातो. याला जगाने प्रेम करणं म्हणतात. असं प्रेम आपल्यावरती केलं पाहिजे समाज. असं प्रेम आजही तुमच्या आमच्यामध्ये जयंती केली जाते का? कारण छत्रपती शिवरायाचं काम हे फक्त रक्तासाठी नसून मातीसाठी आहे. मग जगाने आमच्यावरती प्रेम करावं, पहिला पुरुषार्थ आहे तुमच्या ध्यानात. मी आत्महत्या करू काही काही करू का? काळ पांढर करू का? तुम ध्यानात आहे की नाही काही? पहिला पुरुषार्थ झाला. दुसरं काय सांगा बरं तुम्ही? या लेकींचे खरंच यांचे आभार आहे मला. तुम्ही जेवण केले का? पंक्तीला होत्या का जेवायला? काय होतं पंक्तीला? काय होतं? बुंदी.
बुंदी भरून ठेवली की पिशाईने भरून ठेवली बुंदी? हा, भरून ठेवली की बुंदी कमीत कमी घरी अशी न्यायला अशी एवढी एवढी तरी प्रसाद म्हणून. भाऊ दे रे भाऊ प्रसाद म्हणून दे रे, उलशिक दे रे दादा. अशी बुंदी मागायला मात्र इतके आवाज निघतो यांचा, इतका आवाज निघतो असं मा बोललं का काही मग असं अजिबात आवाज नाही निघत. पहिला पुरुषार्थ सांगितला मी शरीराने, दुसरा पुरुषार्थ सांगितलं शरीराने आपल्यावरती प्रेम करावं, म्हणजे शरीराने आपलं ऐकावं. कोण कोणाचं शरीर ऐकतं मला सांगा? आवडता पदार्थ जर पंक्तीत आला, उदाहरण ऐका, समजा पंक्तीला गुलाबजामू आहे, माझ्याकडे पहा, इकडं पहा, मा ऐका आता, पंक्तीला गुलाबजामू आहे, तर गुलाबजामुन पंक्तीला वाढत असताना तुमच्याकडे किती वाढण्याची पद्धती आहे? एका ताटावरती 2 वाढण्याची पद्धत, 2 बरोबर, 2. तर 2 2 2 2 वाढत चाललं, तर एखाद्याला लईच गुलाबजामू आवडते बा, लईच आवडते, तर लई आवडणार माणूस काय करतो? त्याची लाज सोडून देतो आणि वाढणाऱ्याला म्हणतो ऐ ऐ ऐ अजून 2 ठेव. म्हणतो खरंय खोटं? याला काय म्हणतात? याला इंद्रिय आपल्या ताब्यात नसणं म्हणतात. शरीर आपल्या ताब्यात असलं का जेवढं दिलं तेवढंच माणूस खातय, आणि शरीर ताब्यात नसलं का माणूस लाज सोडून दुसऱ्याला मागितल्या वाचून राहत नाही. शरीर ताब्यात, आणि महाराज खाण्याचा इतका सपाटा उठलाय जगावर तुम्हाला सांगतो, इतके खायावर तुटून पडले. बरं खाण्याबद्दल माय का बापाचं चाललं काही? काहीच नाही. पण हे बघा महाराजांनी आचारसंहिता दिली आहे शरीराचे, युक्त आहार विहार, नेम इंद्रियासी सार, नसावी बासर, निद्रा बहु भाषण. या शरीराला नियम दिले. पतंजली नावाचे ऋषी म्हणाले की या पोटामध्ये अन्न घालत असताना कसं घालावं, ऐका जेवढे ऐकू राहील तेवढे. या पोटात अन्न घालत असताना या पोटाचे 4 भाग करावे. किती करावे पोरींनो? 4 भाग करावे. त्याच्यामध्ये अर्ध्या भागात जेवण भरावं. काय भरावं? जेवण. चतकोर भागात पाणी भरावं. आणि चतकोर भाग कशासाठी मोकळा ठेवायचा? हा, मी असंच विचारलं बाबा, मी म्हणलं अर्ध्या भागात जेवण भरावं, चतकोर भागात पाणी भरावं, आणि चतकोर भाग कशासाठी ठेवा? खालून 2-4 जण म्हणे माव्याला, तंबाखूला, गुटक्याला, त्याला लागतच नाही, जागा लागणच नाही. पण पतंजलीच्या वेळेस मावा नव्हता, ते माव्यासाठी सांगितलं नाही. ते म्हटले अर्ध्या भागात जेवण, चतकोर भागात पाणी, चतकोर भागा हवेसाठी मोकळा ठेवला पाहिजे. आता लोक पाण्यासाठीच जागा मोकळी ठेवीन, आता हवेसाठी कधी ठेवायची? इथपर्यंत जे होते तिथपर्यंत. महाराज मी खोटं बोलणार नाही संकेत महाराज, मागच्या एकादशीच्या दिवशी माझ्या संग रवी भाऊ असा प्रसंग घडला. सर अरे सर, माझ्या समोर एक जण बसला होता, ते काय बळजबरी एकादशी धरवली का काय काय, त्याला 9 ते 11चं कीर्तन होतं. तर ते असं हसता हसता महाराज त्याला ठसका गेला, त्याच्या नाकातून साबुदाणा उडाला. नाकातून. अरे काय खाण्याचं माप आहे, काही लिमिट आहे का नाही? काय जेवण करावं माणसं सर, पद्धती आहे का नाही काही? आज पेचच नाही राहिला हो. काय झालं, 1 वर्ष श्राद्धाचं कीर्तन होतं दादा, संकेत दादा, आणि मी आपलं कार्यक्रम संपला, मी आपलं जेवायला बसलो, आपल्या परिवारातला असल्यामुळे मी बसलो. तर माझ्या समोर एक जण जेवायला बसलो होता. तर ते जिलेबी होती, जिलेबीची येटुळ्याला तुमच्याकडे काय म्हणतात? येटुळाच म्हणते का? येटुळा म्हणते. हा, तर किती येटुळे जिलेबी खाल्ली असं बरं त्यांनी? माझ्या समोर होता, तिने किती खाल्ली असं? तुमचा अंदाज सांगा, अंदाज. 10. तुमचं काय मत आहे इकडं खालच्यांचं? तुमचं मतच नाही का काही? बोला ना मग, किती मत आहे तुमचं? 10 20. तुमचं काय मत आहे इकडं? 5 25. 5 25 ने काय होतं? 72 येटुळे जिलेबी खाल्ली. किती? मी मोजले, माझ्यावर विश्वास ठेवतो मी मोजले स्वतः. 72 येटुळे जिलेबी. 72. अक्षरशः तुम्हाला खोटं नाही सांगत मी, त्यांनी अक्षरशः ढेकर द्यायला आकेला तर जिलेबी इथून राम राम घाली होती त्याशी, इथून इतकी जिलेबी खाल्ली, एवढी जिलेबी खाल्ली. आणि बाकीचं वेगळं, पुरी भाजी ते वेगळं, जिलेबीची इतकी खाल्ली 72 येटुळे. बरं ते जिलेबी खाई ना का त्याच्यापेक्षा काही नाही. तुम्हाला सांगतो तो मठ्ठ्यावाला सगळ्यात शेवट, आता उन्हाळ्या दिवस चालू झाले ना, तो मठ्ठ्यावाला तुम्हाला सांगतो पहिल्या पंक्तीपासून तिकडे आलेलाच नव्हता. आणि मग ते शेवट ते मठ्ठ्याची बादली घेऊन मठ्ठा करीत असा आला. तर त्याला सांगतो तुम्हाला, जेवून इतका घामाघूम झाला होता तो, त्याला इतकी तळ पायाच्या मस्तकाला गेली मठ्ठ्यावाल्याकडे पाहून. ते म्हणे अरे काय तुम्हाला वाढायची आकली आहे का? फार पंगत उठायची वेळ झाली तरी मठ्ठा तिकडे बोंबला इकडे. पण सांगतो इतकं हिसकून त्याच्याकडून त्यानं असं ओचकून बोलून घेतलं, आणि असा मग्या भरून मठ्ठा प्याला घटा 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 घटा. मी म्हणलं राव, जिलेबी ढेकर द्यायला केला, इथून जिलेबी दिसत होती याची, याने मठ्ठा कुठं बसवला भाऊ माग्या भरून? कमा. मी म्हणलं डोकं बंद पडलं बा. मी म्हणलं भाऊ, एक प्रश्न आहे गड्यावर का, तुम्हाला राग नका येऊन देऊ. मी म्हणलं तुम्ही जवळजवळ 72 येटुळी जिलेबी खाल्ली, ते तुमच्या काय बापाचं केलं त्याच्यात? माझ्या बापाचं काही जायला नाही. पण म्हणलं भाऊ तुम्ही 72 येटुळी जिलेबी खाल्ली,
ढेकर द्यायला केलं तर जिलेबी इथं दिसत होती, तुम्ही मठ्ठा कुठं बसावला? हे मागे भरून मठ्ठा तुम्ही पेले, नेमकं मठ्ठा कुठं बसावला बाबा? ते म्हणे बाबा आता तुम्हाला राग येऊन देऊ नका. म्हणलं नाही यायचा सांग. म्हणजे तुम्ही आपले नुसते कमर बांधा आणि डोके बांधा, तुम्हाला उलशिक कळत नाही वळत नाही. म्हणलं अरे पण कळायचं आणि वळायचं काय संबंध आहे? मठ्ठा बसावला कुठं एवढाच प्रश्न आहे. तेव्हा म्हणे मठ्ठ्याला काय जागा लागते? म्हणलं मग काय लागत? मठ्ठ्याला काय जागा लागते? म्हणलं काय काय लागत काय? म्हणे मग जिलेबीच्या पोंगळ्या काय आहेत म्हणे. जिलेबीच्या पोंगळ्यात मठ्ठा भरणारे जन्माला आलेत मृत्यू लोक. विठाला 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 विठाला. हो जेवणाचं एक पद्धती आहे. महाराजांनी आचारसंहिता दिली, त्या पद्धतीत असलं पाहिजे. खाण्यापिण्याचं शरीर आपल्या ताब्यात नाही म्हणून आपण एवढं करतो. शरीर ताब्यात असेल तुकोबरायचं शरीर पहा. तुकोबरा म्हणतात काम क्रोध बंदी खाणी, तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसाई. 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 काम क्रोध बंदी खाणी, म्हणे दिले दोन्ही. इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसाई. इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसाई. काम क्रोध बंदी खाणी, तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसाई. या प्रत्येक या मृत्यू लोकांमध्ये जन्माला आल्यानंतर तुकोबरा म्हणतात माझं इंद्रिय माझ्या पुढे जाऊन कधीच काम केलं नाही. मी कारण इंद्रियाला तसं वळणच लावलं. काय वळण? घेई घेई माझे वाचे, घेई घेई माझे वाचे. गोड नाम विठोबाचे, गोड नाम विठोबाचे. घेई घेई माझे वाचे, घेई घेई माझे वाचे. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. ओ तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण, माझ्या विठोबाचे गुण. घेई घेई माझे वाचे, घेई घेई माझे वाचे. माझे 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 वाचे, घेई घेई माझे वाचे. गोड नाम विठोबाचे. प्रत्येक इंद्रियाला मी भगवंताच्या भजनाची सवय लावली. किती भगवंताची सवय? किती? दिवस न कळे रात्र न कळे, अंगे खेळे दैवत हे दिन रजनी हाची धंदा. गोविंदाचे पोवाडे अखंड, जया तुझी प्रीती. हा अखंड जया तुझी प्रीती. हा मज दे तयाची संगती, मज दे तयाची संगती. हे मग मी कमलापती तुझबा नानी कंटाळा, मग मी कमलापती तुझबा नानी कंटाळा. अखंड जया
अखंड जया तुझी प्रीती मग देतयाची संगती मग मी कमळापती तुजबानानी कंटाळा. भगवंताचं भजन इतकं भजन की बस मी माझ्या इंद्रियाला सवय लावली. म्हणून काम क्रोध बंदी घाणी तुका म्हणे दिले दोन्ही. इंद्रियाला सवय लावणं वेगळं. सवय कशी लागली पाहिजे? विठ्ठल विठ्ठल म्हणलं का हात लगेच कुठं जरी असले तसे लगेच एकावर एक आले. हात एकावर एक आले पाहिजे की नाही आले पाहिजे. आणि तोंड किती व्यस्त असलं तरी सुद्धा विठ्ठल म्हणलं. वान आहे का तुमच्या पायात? वान आहे? तुम्ही ऐका त्या का नाही तुम्ही कीर्तन? विठ्ठल म्हटलं किती वळण, आता किती इंद्रियाला वळण असलं पाहिजे. विठ्ठल म्हटलं की हात कुठे असले तर हातावर हात आलेच पाहिजे. आणि तोंड किती व्यस्त असलं तरी काय म्हटलं पाहिजे? विठाल विठाल विठाल. म्हणायचं तेवढंच म्हणले तरी सुद्धा इतकं सांगून पण जेवढे म्हणायचे तेवढेच म्हणले. बाकी काही नाही म्हणायचे तर नाही म्हणायचं तर नाहीच म्हणले. बा जाऊ द्या काय हरकत नाही असू द्या. ना काय जायचं त्याच्यात हे काय नाही. शरीराने आपलं ऐकावं. मी तिसरा पुरुषार्थ सांगत होतो. काळाने आपलं ऐकावं. काळ या जगाच्या पाठीवर आजपर्यंत कधी कोणाचं ऐकलं नाही. तो आपलं काय ऐकायचं. पण ते ऐकण्याचा सुद्धा मंत्र जगद्गुरु तुकोबराने दिला. कारण तुकोबर आहे काळ गुलाम सलाम करी तुकया घरी राबत असे. या जगामध्ये काळ तुकोबराने जिंकला. जगा काळ खाय आम्ही माता दिला पाय. तुकोबराने काळ जिंकला. आणि ऐका तो काळ जिंकणं खूप अवघड आहे. तुमच्या माझ्यासाठी तर काळ म्हणजे कठीणच काम आहे. मृत्यू प्रत्येकाला येणार आणि येणार म्हणजे येणार. आणि ऐका तो येत असताना आपल्या कोणीच कामाला येणार. एक उग भ्रमात राहू नका तुमचं. याचं माझ्यावर लय प्रेम आहे, त्यांनी लय जीव लावेल आणि त्याचा लय जीव आहे. एक येडेन करूच नका. का आहे कोणाचं कोणावर प्रेम? मी सिद्ध करून देईन. नाही तर तुम्ही सांगा बसल्यापैकी तुमचं कोणावर प्रेम आहे. हो टपाटपाच खाली पोहून घेतलं. बोलणंच नको बाबा संग. प्रेम याच्यावर म्हणावं त्याला राग आणि त्याच्यावर म्हणावं याला राग. कोणाचं नाव घेतात? कोणावरच नाही. कोणावर प्रेम आहे? कोणावरच नाही. प्रेमच नाही. खरं खरं सांगतो मी. आणि प्रेम बदलतं. या अशा लहान लेकराला विचारा तुझं प्रेम कोणावर आहे? ते पोरग म्हणतं बाबा माझं प्रेम आईवर आहे. ते पोरग थोडं अंगणवाडीत जायला लागलं का मग आजोबाकडे ड्युटी असती. त्याला बस पर्यंत नेऊन सोडायचं आणि बस पासून घेऊन यायचं. मग ते आजोबा बरोबर लाडा त्याला जाताना एक चॉकलेट देतं, येताना एक चॉकलेट देतं. मग त्या पोराला विचारा आता कोणावर प्रेम आहे तुझं? ते पोरग म्हणतो बाबा माझी आई मला चॉकलेट खाऊ देत नाही पण माझे बाबा मला रोज 2 चॉकलेट देतात. माझं प्रेम बाबावर आहे. चॉकलेटवर प्रेम बदललं. आता पहा ते पोरग असं शाळा कॉलेजला जायला लागू द्या. मग त्याला विचारा आता कोणावर प्रेम आहे भाऊ? ते म्हणतो बस तिच्यासाठी जगायचंय आपल्याला. नाही तर आपल्याला नाही राहायचं. आता नाही राहायचं. लग्न होऊन झाल्यावर मग विचारून पहा आता कोणावर प्रेम आहे? तो म्हणतो मंडळीवर प्रेम आहे. पोरग झाल्यावर विचारा आता कोणावर प्रेम आहे? तो म्हणतो पोरावर आहे. पोरग लहानचं मोठं होऊ द्या, येऊ म्हातारा होऊ द्या आणि याला म्हणजे याला नातू येऊ द्या. त्याचं लग्न होऊ द्या आणि याला नातू येऊ द्या. मग म्हाताऱ्याला विचारून पहा बाबा प्रेम कोणावर आहे आता? म्हातारं म्हणतं काडी लावा वाटत ती प्रपंचाला. फक्त नाताकडे पाहून राहावं वाटत. नाही तर मग आता खरंय खोटंय खरं सांगा. आता नाताकडे पाहून किती दिवस जोपर्यंत नातू धावून येत नाही तवर. ज्या दिवशी नातू धावून आला त्या दिवशी माणूस म्हणतं काह्यातच राम नाही. हे प्रेम आहे. प्रपंचातलं प्रेम बदलणार आहे. आणि हो लक्षात ठेवा कोणी काय झालं एक दृष्टांत सांगतो तुम्हाला. एकदा टाळी वाजवा. विठाला 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 विठाला. हो काय झालं एक जंगलावरती एक साधू राहायचे संकेत दादा. आणि त्या एक गावातल्या एका व्यक्तीचा नियम होता की रोज त्या साधू महाराजांच्या दर्शनाला जायचं. लक्षपूर्वक ऐका एवढा दृष्टांत कान देऊन माझ्याकडे ऐका. त्या साधू महाराजांच्या दर्शनाला रोज ते म्हातारा जायचा. बाबा जायचा. आणि दर्शन घेऊन रोज घरी यायचा. रोज पहाटे 5ला उठून दर्शन घेण्याचा त्यांचा नियम होता. एक दिवस साधू महात्म्याने पाहिलं की कुणीतरी बाबा रोज येतात म्हणून त्या साधू महात्म्याने त्या बाबांना अडवलं. बाबा बसा जरा वेळ. म्हातारा म्हणे नाही मला जावं लागेल. म्हणे का? म्हणे मी जर घरी गेलो नाही तर घरचे चहा सुद्धा घेणार नाही. आदन सुद्धा ठेवती नाही घरची. म्हणे इतकं प्रेम आहे. म्हणे माझ्याशिवाय तर काहीच नाही बाबा. इतकं म्हणे जीवाच्या पलीकडे. बरोबर जा म्हणे. महिना झाला. 1 महिन्याने परत म्हाताऱ्याने साधूने बाबांना अडवलं. बाबा बसा. म्हातारा म्हणे नाही मला जावंच लागेल. माझ्याशिवाय घरी पान हालत नाही बाबा. माझ्याशिवाय नाही काहीच नाही. म्हणे इतकं म्हणे जीवाच्या पलीकडेच प्रेम आहे बाबा. मग साधूने बाबाला सांगितलं बाबा एक काम करा. इतकंच जर तुमच्यावरती जीवावर प्रेम आहे तर मग एक काम करा. उद्यापासून पहाटे 5ला येऊ नका. उद्यापासून 4 वाजता या. जमेल का? म्हातारा म्हणे जमतंय येतो.
दुसऱ्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावरती साधू आपली देवपूजा संपून बसले होते आणि देवपूजा संपून भगवंताचं भजन करत होते. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेके जब प्राण तन से निकले, श्री गंगा जी का तट हो, यमुना का वंशवट हो, मेरा सावरा निकट हो, जब प्राण तन से निकले, इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले. साधू ब्रह्म मुहूर्तावरती भगवंताला आळवत होते, भगवंताचं भजन करत होते. पहाटे 4 वाजता बाबा येऊन बसले. साधूने डोळे उघडले आणि पाहिलं तर बाबा आले. बाबा आले असं पाहिल्यानंतर साधूने बाबांकडे पाहून प्रसन्न मुद्रेने सांगितलं, बाबा तुम्ही मी बोलवलेल्या वेळेत आलात, मी तुमच्यावरती प्रसन्न आहे. ऐका बाबा, मी कशासाठी बोलवलंय मला सांगा. घरच्यांचं प्रेम म्हणे जीवाच्या पलीकडे प्रेम आहे बाबा घरच्यांचं माझ्यावर. म्हणे असं, मग एक काम करायचंय, आजपासून तुम्हाला मी एक विद्या देणार आहे. कुठली विद्या देणार आहे? मी तुम्हाला समाधी योग शिकवणार आहे. हा समाधी योग म्हणजे काय? समाधी योग म्हणजे योगातली सर्वोत्तम अवस्था, श्वास न घेता जिवंत राहता येतं अशी कला, त्याला समाधी योग म्हणतात. बाबांनी सांगितलं, साधू महाराज हे समाधी योग तुम्ही मला देणार खरा, पण मला कसं काय जमणार? मग साधूने सांगितलं, मी कृपा करील, काळजी करू नका, मी सांगेल तसं करा. मग माझ्याकडे पाहत राहा. 2 वर्ष झाले साधूने म्हाताऱ्याची प्रॅक्टिस करून घेतली आणि 2 वर्षानंतर म्हातारं आता समाधी योगाला प्राप्त झालं. आता म्हातारं 4 तास श्वास न घेता जिवंत राहायला लागलं. किती तास? 4 तास श्वास न घेता जिवंत राहायचं. आणि मग श्वास न घेता म्हातारं 4 तास जिवंत राहतं असं साधूने पाहिलं आणि साधूने प्रश्न केला, बाबा घरच्यांचं प्रेम. म्हणे बाबा घरच्यांबद्दल बोलूच नका, घरच्यांचं जीवावरच्या पलीकडे प्रेम आहे, घरच्यांचा विषयच नाही काही. म्हणे मग एक काम करा, आता उद्यापासून माझ्याकडे येऊ नका. मात्र म्हणे मा काही चुकलं का? म्हणलं चुकलं काहीच नाही, फक्त एक काम करायचं, उद्या येऊ नका. म्हणे का? म्हणे आता उद्या आता घरी जा, उद्या पहाटे 5 ला उठा. 5 ला उठल्यानंतर तोंडावरची गोधडी बाजूला करा, सगळे उठले का बघून घ्या, आणि सगळे उठलेले दिसले का आहे तशीच तोंडावरती गोधडी घ्या समाधी लावा. कळलं तुम्हाला? कळलं? थोडं थोडं पूर्णच कळलं, फक्त लक्ष माझ्याकडे ठेवा. म्हातारं घरी गेलं. दुसऱ्या दिवशी पहाटे 5 ला म्हातारं उठलं. म्हाताऱ्याने सगळे उठलेले पाहून घेतले, पुन्हा तोंडावर गोधडी घेतली आणि म्हाताऱ्याने समाधी लावली. आता किती तास समाधी, किती तास चालणार? 4 तास चालणार. बरोबर 5 ला समाधी लावली. 6, 7, 8 आणि 9 वाजेपर्यंत समाधी चालणार. साधूने सांगितलं, मी वस्तूवर डोळे उघडायचे नाही, श्वास घ्यायचा नाही, काही झालं तरी चालन, मी बरोबर येणार, तुम्ही अजिबात काळजी करायची नाही. म्हाताऱ्याने समाधी लावली 5 ला. रोज म्हातारं 5 ला उठत. 5:30 वाजून गेले तरी म्हातारं आला ना. मग म्हातारी थोडीशी घाबरली. म्हातारी पोराला म्हणे, भाऊ ए दादा, अरे म्हाताऱ्याला काय झालं पाय बरं. पोरग म्हणे, जाऊ दे झोपू दे, मीठ सागराला सप्ताह चालू आहे, तिकडे जाता येते ऐक. हो कीर्तनाला जातो म्हणून झोपून दिलं ना त्यांनी. 5:30 चे 6 वाजले तरी म्हातारा आला ना. मग म्हातारी म्हणे, भाऊ येड्यानं करू पाय बरं, म्हाताऱ्याला काय झालं, तापलं बिपलं काय? मग ते पोरग म्हाताऱ्यात जवळ आलं, त्यांनी म्हाताऱ्याच्या तोंडावरची गोधडी बाजूला केली आणि मग पोरग म्हाताऱ्याला म्हणे, बाबा ओ दादा. तर दादाचं 1 नाही 2 नाही. मग पोराने कापूस आणून ठेवून पाहिला बा नाकावर, तर कापूस सुद्धा उडाला नाही. पोराच्या लक्षात आलं म्हातारं गेलं. म्हातारं गेलं म्हटल्यानंतर पोरग इतकं गडबडलं तुम्हाला सांगतो. म्हाताऱ्याने पहिली पोराने म्हातारीला हाक मारली, बयो दादा गेले. आता दादा गेले म्हटल्यानंतर मला खरं सांगा, म्हातारी शांत बसल्या सांगा. तुम्ही उगा माझ्यासारखं बोलू नका, खऱ्याने बोला. म्हातारी शांत नाही, तुम्हाला शपथ खोटं नाही सांगत. जिथं म्हातारी जिथं बसली होती तिथून थेट तिनं म्हाताऱ्याच्या छातीत उडी मारली. दादा आता मी कुणाकडे पाहायचं ना बाई, आता मी कुणाला सांगायचं ना बाई, आता मी काय करायचं ना बाई.
तारा ना 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 त्याच्यात ते मा सगळं पाठ नाही, त्याच्यात भरपूर पद राहतात बरं का, तुम्ही जुळून घ्या तुमच्या पद्धतीने पुढची. हा ते असं म्हातारी रडायला लागली सर. आता मला खरं सांगा, म्हातारी रडायला लागल्यानंतर घरातल्या सुनांना शांत बसायचा अधिकार आहे का? खरं खरेन बोला तुम्ही, हाय? नाही नाही. महाराज तुकोबरायचे शब्द आहे. तुकोबराय म्हणाले, सासूसाठी रडे सून आणि भाव अंतरीचा सासूसाठी सोनाला रडावंच लागत, आणि ते तिच्या अंतकरणातला भाव महाराज म्हणतात कसा असतो. मोले घातले रडाया रडाया नाही असू आणि माया, मोले घातले रडाया. महाराज म्हणतात ते रडणं सुद्धा रोजाने रडायला लावल्यासारखं रडणं राहतं रोजाने. मग तुम्हाला सांगतो, हेच रडायचा कार्यक्रम चालू झाला, ह्यो त्याच्या अंगावर पडत होतो, त्यो त्याच्या अंगावर पडत होतो, त्यो त्याच्या अंगावर पडत होतो. अक्षरशः असं वाटलं म्हाताऱ्याला जिवंत करते काय काय आता, रडून रडून इतके रडे महाराज, इतके रडत आहेत महाराज. आणि काय सांगावं तुम्हाला, पहिला 1 तास जो राहतो ना, 1 तास बरं का गुरुगो, इतका धोरणबाज रडणं, म्हणजे 1 तास जो राहतो जीव लावून रडत आहेत सगळे कोण सगळे. पहिला 1 तास जीव लावून रडत, आणि 1 तासानंतरचे जे रडणं राहतं ना केरे सर, इतकं धोरणबाज रडणं राहतं ते. नाही ना, मोगम रडून नाही चालत ना, असं काय करतं एखादं जाईन ना उकडून, धोरण धरावं लागतं. त्याच्यानंतर कसं राहतं असं, मी सांगतो माझ्याकडे पहा, मी बारीक अभ्यास करेल, मला सांगावं लागतं, त्याच्यामुळे अभ्यासही करावा लागतो. मग त्याच्यानंतर जर रडणं असं राहतं, असा पदर धरून बसायचा बा, असं माझ्याकडे पाहत राहा फक्त. काहीच करायचं नाही, निवळ शेंबूड वाढायचा कार्यक्रम फक्त, असा असं बसायचं असं. काहीच नाही करायचं, एवढंच. आणि सगळं लक्ष दरवाजाकडे ठेवायचं, कोण येतं कोण जातं. गाडी वाजली का, गाडी वाजली का घरातल्याने लगेच सावध व्हायचं. लय हुशार, लयच हुशार बाया तर लय हुशार. गाडी वाजली की सावध व्हायचं, कोण आलं पाहायचं, असं बारीक पाहायचं, असं तिरकी नजर करून पाहत राहायचं, कोण सावधच बसायचं. समजा आता छकी, समजा इथं वावेली छकी द्यायले, इथली नाही बरं का भाऊ, आमची तिकडली छकी घ्या. समजा आता वावीची गाडी आली, समजा छकी आली, छकीची गाडी बाहेर लागली, छकी गाडीतून उतरली का छती दरवाजापाशी आली का छकी लगेच तिकडूनच दांगोडा करीत दरवाजातून. छकीचा दांगोडा झाला, छकीने तिकडून पाहिलं का घरातल्या लगेच चालू करायचं, दादा दादा दादा, नुसतं छकी छकी करायचे ना बाई, दादाचा छकीत लई जीव आता ना बाई, दादा छकीला कधी वाकड्या हाताना जाऊ दिलं नाही ना बाई, मागच्या वर्षी कांद्याचं बी दिलं होतं ना बाई, चक्कीच्या पोरायला फटाकडे आणले ना बाई, तारा ना ना ना. चक्कीचा पक्का पान उताराच करायचा, फार काय दिलं काय नाही दिलं सर सगळं सांगूनच मोकळं व्हायचं, फार इतकं पान उतारा करायचा छकीचा. हो, लय कालाबाज रडणं, लयच हुशार रडायला. हो, आणि जे छकी येऊन जुनी झाली तर परत ती कोण्या कोपऱ्यात बसली, कोण्या नाही पाहायचं सुद्धा नाही तिच्याकडं. छकी आला का दांगोडा करायचा, हे असं प्रत्येक जण आला का त्याच्या नावाने रडायची ही पद्धती आहे. आणि मग असे रडून 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 सगळे कोण सगळे असे दमून गेले. दमल्यानंतर 4-2 माणसं घरातून बाहेरून घरात आले, शाने सुरती गाव चालवणारे, ते म्हणले आवरा बरं, आता काय डोकं काय कोणी तांब्याचं डोकं लावून येईल का, उठा बरं पटकन आवरा, घ्या बरं चला बाहेर घ्या. आता याच्याकडे तोंडाकडे पाहून राहायचं, ते कुठून येईल काय नव्हते, याच्या तोंडाकडे पाहून राहा आणि त्याच्या तोंडाकडे पाहून राहायचंय आता, आणि त्याच्या तोंडाकडे पाहता याच्या तोंडाकडे पाहा. ते तुमच्याकडे म्हणतात का नाही, असं म्हणतात ना, कुठून शिकून येईल कुठून वाक्य लय भारी भारी आहेत. आणि मग ते तिथून म्हातारं उचललं ते आंघोळीला बाहेर. आता मीठ साखरेला आंघोळ कोणत्या पाण्याने घालतात, शेवटची आंघोळ कोणत्या पाण्याने घालतात, गरम इतक्या कडक पाण्याने म्हातारं धुतलं राव. तुम्हाला काय सांगावा, इतके चटके बसले म्हातारा. आता म्हातारं मरेल का, इतके चटके बसले म्हाताऱ्याला. पण बोलन कोणच्या तोंडाना आता म्हातारं, सारा गावन पाहुणे रवळे जमा करून घेतले म्हाताऱ्यानी.
बोलता येणार ना म्हाताऱ्याला. आंघोळ झाली तिथून उचललं असं कसं बसत होतं गुंडळलं तिरडी आणलं ते पाय धुवून घेतले पायाचे अंगठे बांधले संकेत दादा नंतर अशा हाताचे अंगठे बांधले इथं ठोकळा इथं बांधतात का ठोकळा तुमच्याकडं कायला बांधतात काय ना तो ठोकळा जरी आता सगळं ठेवून घेतलं आणि ठोकळा जरी कायला बांधतात ठोकळा बांधते इथं ठोकळा बांधता म्हाताऱ्याला इतका ठोकळा रुतला तुम्हाला सांगतो लक्ष माझ्याकडे ठेवा इतका ठोकळा रुतला म्हाताऱ्याला असं वाटलं आता साधू जर वेळेत आला नाही ना घरचे जिवंत जाळतीन आता काय खरं नाही राहिलं आता म्हाताऱ्याचा सारा जीव म्हातारा म्हणतात आता काय होईल तर कर इतकाच साधूचा आवाज आला ए बांधू नका म्हटल्यानंतर तर सगळे सावध झाले बांधू नका बाबा अहो माणसं गेले म्हणजे न्यावंच लागतं प्रकृतीचा नियम आहे बांधू नका म्हणजे काय न्यावंच लागेल साधून सांगितलं जरी तो गेला असेल माझं भक्त आहे मी त्याला मरू देणार नाही मग काय करणार म्हणे जिवंत करणार आता जिवंत करणार म्हणल्यानंतर लय खुश झाली घरची म्हणे करा बाबा साधून सांगितलं जा फुलपात्र भरून दूध घरातून घेऊन या कोणतरी पळत गेलं फुलपात्र भरून दूध आणलं असं साधूच्या हातात दिलं साधूने असं कमंडल होतं हात घातला एक पुडी बाहेर काढली त्याच्यात का पुडी म्हणजे काय काय अंगारा बिंगारा काय नव्हतं बरं का पिठी साखर होती कालून घेतली साधूने अशी धरली ऐका माझ्याकडे पात्रा असं औषध धरलं साधू म्हणे ऐका हे औषध मी तयार केलं हे मीठ सागरेकर औषध तयार केलं हे कोणीतरी घ्या जो घेईल तो जाईल म्हणजे घरी झोपायला नाही गोइंग टू यमपुरी हे औषध जो कोणी घेईल तो जाईल आणि जो गेलेला आहे तो उठून उभा राहील कोण घेत मीठ सागरात कोणी असलं तर सांगा मला पटकन नाव घ्या कोण असत आहे का गावात कोणी इथं घेत नाही तिथं ऐका मग साधूने फुलपात्र म्हातारीकडे नेलं ती नव्हती की ती म्हणत होती आता मी कुणाकडे पाहायचं ना बाई आता मी कसं राहायचं ना बाई साधू म्हणे आई तुम्ही घेता का तुमचा लय जीव होता बाबा मध्ये तुम्ही घेता का औषध म्हातारी म्हणे भाऊ मला घेऊन चालन का दादा ते कसं सांगून तुला ना तू का मला सोडून राहतेत का बाबा मला नाही जमायचं ना तू आपला घे म्हातारी ती आत्ता रडत होती पडू आणि तो पळल्याला ऐकू लागला उघडे कान करून तो म्हणत होता माझ्याशिवाय पान हालत नाही सारा हालत आपल्याशिवाय त्याला कळलं ना म्हातारीने घेतला अंग काढून मग ते साधून पोरांकडे म्हणे तुम्ही घेता का पोरं म्हणे आता बाबा पिकलं पान गळून पडायचं आता आमच्या मागे प्रपंच आहे आम्हाला नाही जमायचं पोरांनी अंग काढून घेतल्यानंतर मग साधून इकडे पोरींकडे सुनांकडे केलं म्हणे तुम्ही घेता का सुना म्हणे आता त्यांचे घरचेच घेणं ना आमचं काय मध्येच घेणं देणं कंदील लावून येणं येड्याच्या घेशाल 3 पेनं त्यांचे घरचेच घेणं ना आमचं काय साऱ्यांनीच अंग काढ मग साधू म्हणे मी घेऊ काय मग तसे पटकन उठून उभं राहिले जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्ट घ्या म्हणे बाबा घ्या तुम्ही घ्या बाबा तुमचं मंदिर बांधू म्हणे घ्या आता साधूने औषध फुलपात्र तोंडाला लावलं मला खरं सांगा ते काय फुलपात्र्याचं औषध आहे का फुलपात्र्यात औषध नाही म्हातारा मरेल नाही साधूने फुलपात्र तोंडाला लावलं आणि म्हाताऱ्याला फुलपात्र पिऊन झालं आणि म्हाताऱ्याला हाक मारले दादा उठा आता ते 4 तासापासून ताट कळलं होतं म्हातारा असं ताडकन उठून उभं राहिलं आता मला खरं सांगा मीठ सागरेकर म्हातारा जिवंत झाल्याचा आनंद व्हायला पाहिजे का नाही कोण कडपावर राहिले तुम्ही म्हातारा जिवंत झाल्याचा आनंद व्हायला पाहिजे का नाही ते म्हातारा जिवंत झालेलं राहिलं लांब 10 मिनिटं झाले साधूला औषध पिऊन मरा नका म्हणून त्याच्याकडे पाहू राहिले काय क्वालिटीचे लोक आहे महाराज इतके बिलिंदर लोक आहे या जगामध्ये म्हणून तर महाराज म्हणाले ना नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी नाही कुणाचे हे नाही
या जगात फक्त आपल्याला भ्रम आहे की कुणीतरी आपलं आहे. काळ सुद्धा या ज्या दिवशी येईल त्या दिवशी कोणी कामाला येणार नाही. महाराज म्हणाले येणार तर कोणीच कामाला नाही, पण आलं तर कोण येईल. तुका म्हणे तुझं सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचून या. आणि तो चक्रपाणी ज्यांनी ओळखला, तो चक्रपाणी ज्यांनी आपल्या घरी आणला, ते संत हाक दिली की जगाच्या नायकाने उठून उभं राहायचं, तुकोबरायच्या समोर उभं राहायचं, हात जोडून उभं राहायचं, नामदेवरायच्या हाताने नैवेद्य खायचा, चोखोबरायच्या घरी धोरं ओळायची, ऐका गोरोबा काकाच्या घरी माती तुडवायची, ऐका सावतोबाच्या घरी वेळा घेऊन खुरपायचं. तो जगाचा मायबाप संतांनी जिंकला, काळ जिंकला, देह जिंकला, शरीर जिंकलं, जग जिंकलं. हे 4 पुरुषार्थ ज्या ठिकाणी तुकोबरायला दिसले, त्या सत्पुरुषाकडे पाहून तुकोबरायांच्या मुखातून निघालेले शब्द अभंगाच्या पहिल्या चरणात. धन्यते संसारी दयावंत जे अंतरी. चारही पुरुषार्थ ज्यांच्या ठिकाणी नागतात, जगद्गुरु तुकोबराय म्हणतात मृत्यू लोकातला तो धन्य पुरुष आहे. पुरुषार्थ नांदणं खूप साधारण गोष्ट नाही, खूप मोठी गोष्ट आहे. पण महाराज म्हणतात फक्तच पुरुषार्थ नांदून चालणार नाही, पुढे लक्षण केलंय दयावंत जे अंतरी. अंतःकरणात दया असावी. दया म्हणजे सगळ्यांना सामावून घेण्याची बुद्धी लागावी. प्रत्येकाला सामावून घेण्याची बुद्धी प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये आपल्याला सापडत नाही. या जगामध्ये माणसं पावला पावलाला आता लोकांचा तिरस्कार करायला लागले. आता जाती जातीमध्ये तेढ निर्माण व्हायला लागला, समाजामध्ये तेढ निर्माण व्हायला लागला, माणसांमध्ये तेढ निर्माण व्हायला लागला. अरे एकाच गावात, एकाच घरात, एकाच परिवारात, एकाच भिंतीला भिंत लावून आपण राहतो, पण आपण एकमेकाचा तिरस्कार करतो. ही सगळ्यात मोठी राक्षस बुद्धी आहे. याच्यासारखी राक्षस बुद्धी दुसरी कुठलीच नाही. संत बुद्धी पाहिजे असेल, सद्बुद्धी लागत असेल, सद्पुरुषाची बुद्धी पाहिजे असेल तर महाराज सांगतात ती दयावान बुद्धी असावी. मृदू सबाय नवनीत तैसे सजनाचे चित्त, मृदू सबाय नवनीत
चित्त जासी अपंगिता नाही त्यासी दरी जो हृदयी जे का रंजले गांजले त्यासी मने जो आपुले तोची साधू ओळखावा देव देतेचे जाणावा जे का टाळी वाजवा सर्वांनी भजन करा संपूर्ण कीर्तन टाळी वाजवा टाळी वाजवा चित्त मृदू सभाय नवनीत. अगदी अंतकरण तसं असावं, त्याच्यामध्ये सगळ्यांना सामावण्याची बुद्धी असावी. महाराज सांगतात ते जे आहेत ना, अंतकरण दयावान ज्यांचं आहे ते खरे संत आहेत. आणि ते संत कसे? एक दिवस ज्ञानोबरायचा प्रसंग खूप गोड आहे. एक दिवस चंद्रभागेचं स्नान करून ज्ञानोबराय पांडुरंगाच्या दर्शनासाठी निघाले. फार बारकावे नाही का? मी हृदय कोमल किती असावं सांगतो, किती द्रवीभूत असावं सांगतो, आणि किती सुंदर असावं, सगळ्यांना सामावण्याची बुद्धी कशाला म्हणतात. चंद्रभागेचं स्नान करून ज्ञानोबराय पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन करण्यासाठी घाट चढून वरती आले. आणि मंदिरात प्रवेश करण्याच्या अगोदर नामदेवरायचं कीर्तन मंदिरात सुरू आहे असं ऐकलं. पण नामदेवाचं कीर्तन मंदिरात सुरू आहे, ज्ञानोबराय घाटावरून येतात आणि पांडुरंगाच्या मंदिराच्या पायरीवरती 4 संत बसलेले ज्ञानोबरायांनी पाहिले. पहिले त्याच्यामध्ये चोखोबराय होते, दुसरे कबीर महाराज होते, तिसरी संत जनाबाई होती, चौथी कान्होपात्र होती. चौघांना पाहिलं, ज्ञानोबराय स्तब्ध झाले. आतमध्ये नामदेवरायाचं कीर्तन सुरू आहे आणि आतमध्ये नामदेवरायाचं कीर्तन सुरू असताना हे 4 संत मंदिराच्या पायरीवरती बसले. ज्ञानोबरायांना थोडं विचित्र वाटलं, तर ज्ञानोबराय कबीरांच्या जवळ गेले, कबीरांना हात जोडले. कबीरांना हात जोडून कबीरदासांना ज्ञानोबराय म्हणू लागले, कबीरजी, अहो नामदेवरायाचं इतकं गोड कीर्तन मंदिरात चालून तुम्ही इथं बसलात मंदिरात कीर्तनाला. कबीरदासजी उठून उभं राहिले, ज्ञानोबरायाच्या चरणावरती नतमस्तक झाले. खर तर कबीर महाराज श्रेष्ठ आहे, वयाने श्रेष्ठ आहे, पण ज्ञानोबराय हे अधिकाराने श्रेष्ठ आहे. ज्ञानोबरायाच्या चरणावरती 4ही संतांनी आपलं मस्तक टेकवलं आणि ज्ञानोबरायाला कबीरदासांनी असे हात जोडले. कबीरदासजी महाराज म्हणाले, माऊली, आम्हाला नामदेवरायाच्या कीर्तनात जाण्याची खूप मनापासून इच्छा आहे हो, पण मी मुस्लिम समाजात जन्माला आलो ना, मला कीर्तनात मंदिरात जाण्याची परवानगी नाहीये. हे चोखोबराय महार समाजात जन्माला आले म्हणून त्यांना मंदिरात जाण्याची परवानगी नाहीये. ही कान्होपात्र एका वेश्येच्या घरात जन्माला आली, ही जणी दासी आहे, मंदिरात जाण्याची आम्हाला परवानगी नाही. खूप इच्छा आहे कीर्तनाला मंदिरात जावं, पण आम्हाला मंदिरात येऊ दिलं जात नाही. 12व्या शतकात ज्ञानोबरायांना हे शब्द पसंत पडले नाही. ज्ञानोबरायांनी त्याच वेगामध्ये आतमध्ये प्रवेश केला. मंदिरात जाऊन नामदेवराय कीर्तन करतात, तर नामदेवरायाला स्तब्ध उभं केलं. नामा, ए नामा, तू माझा साका आहेस ना, ऐक नामा, माझी तुझ्याकडे एक विनंती आहे. काय विनंती आहे माऊली तुमची? ज्ञानोबराय म्हणतात, नामा, हे जे कीर्तन तू मंदिरात करतोस ना, तुला विनंती आहे माझी, हे कीर्तन उद्यापासून तू मंदिरात करू नको, हे कीर्तन उद्यापासून तू वाळवंटात कर. नामदेवराय म्हणाले, ज्ञानोबराय, मी तुमच्यासाठी हे कीर्तन वाळवंटात करील, पण काय हरकत नाही, पण हे कीर्तन मी मंदिरात का करतो नामदेवा, का करतो? नामदेवराय म्हणाले, माऊली, हे कीर्तन मंदिरात याच्यासाठी केलं जातं कारण पांडुरंग इथं उभा आहे, त्याच्या समोर असावं म्हणून इथे कीर्तन आहे.
ज्ञानोबा काय म्हणतात माहितीये का? ज्ञानोबा म्हणतात बाहेर कबीर महाराज जे मुस्लिम समाजात जन्माला आले त्यांना कीर्तनाला उभं राहायचंय पण राहता येत नाही. ही माणसं मंदिरात येऊ देत नाही. इथे वेश्याच्या घरात जन्माला आलेली पवित्र असणारी कानोपात्र बाहेर बसली आहे, तिला मंदिरात येऊन दिलं जात नाही. इथे जनीला, इथे चोखोबरायला मंदिरात येऊन दिलं जात नाही. ते महार समाजात जन्माला आले. नामा, अरे तुझं कीर्तन मंदिरात राहून पवित्र होणार नाही, तुला बाहेर यावं लागेल. त्या सगळ्यांना ज्या दिवशी कीर्तनात उभं राहता येईल तेव्हा तुझं कीर्तन पवित्र होईल. नामा ऐक, विनंती आहे तुला, कीर्तन बाहेर घे. नामदेवराय म्हणतात मी ज्ञानोबराय तुमच्यासाठी एकदा कीर्तन बाहेर करील खरं, पण देव इथं बाहेर कीर्तन. त्यावेळी ज्ञानोबरायचे शब्द ऐका माईबाप, एवढे शब्द ऐकून जा. ज्ञानोबरायचा अधिकार आहे. सगळ्यांना सामावून घेण्याची बुद्धी ज्याची असते ना, भगवान परमात्मा त्याच्या समोर अखंड शरण असतो. ज्ञानोबराय म्हणाले नामा फक्त एवढाच तुझा विषय आहे ना की देव मंदिरात उभा आहे. मग ऐक, तू फक्त विना घेऊन कीर्तनाला वाळवंटात चल. हा मंदिरात उभा राहतोच कसा मी याच्याकडे पाहतो. तुम्ही ऐकताय कीर्तन? ज्ञानोबराय म्हणाले तू फक्त विना घेऊन कीर्तनाला वाळवंटात चल. हा राहतो कसा मी पाहतो इथं उभे. आणि काय परिणाम राजा हो. दुसऱ्या दिवशी नामदेवराय कीर्तन घेऊन वाळवंटात विना घेऊन कीर्तनाला उभं राहिले. कबीर महाराज, संत लतीफ, मोमीन, मुसलमान, जनाबाई, चोखोबराय सगळेच टाळ घेऊन उभं राहिले. आणि काय कीर्तनाचा आनंद. अक्षरशः देव मंदिरात फक्त उभा राहायचा. इथं नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. नाचता देवाचा हे नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. ज्ञानोबरायची बुद्धी आहे. सगळ्यांना, सगळ्या जातीला, सगळ्या धर्मांना, सगळ्या जीवांना सामावून घेण्याची बुद्धी आहे. परिणाम काय? देव आतापर्यंत कीर्तन उभं राहून ऐकत होता. नाम ज्ञानोबरायची ती बुद्धी, तो विचार आणि तो अंतकरण पाहिलं तर देवाला कीर्तनात नाचण्याची बुद्धी झाली. हे संतांचं अंतकरण आहे. असे संत येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी विठोबा रखुमाई.